महिनाभरापूर्वी झालेल्या विमान दुर्घटनेप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आता AIBने प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे। या अहवालानंतर त्यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया देत व्हिडिओ पोस्ट शेअर करत खळबळ उडवून दिली। जय पवार यांनी अहवाल अपूर्ण आणि सखोल नसल्याचा आरोप करत जनतेला पारदर्शक आणि सर्वंकष माहिती देण्याची मागणी केली आहे। त्यांनी DGCA कडून VSR व्हेंचर्सच्या विमानांना तात्काळ ग्राउंड करण्याची मागणी केली। पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे। हा प्रकार अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचे जय पवार यांनी म्हटले आहे। तसेच संपूर्ण चौकशी होईपर्यंत संपूर्ण VSR ताफा बंद ठेवावा आणि रोहित सिंह यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली। एका मुलाची हाक म्हणून ही मागणी असल्याचं सांगत जय पवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।